नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आप्पा खिडकीतून पाहत असतात. त्यांना कोणीतरी आपल्या घराच्या दिशेने येताना दिसत आहे म्हणून ते पाहतात. तेवढ्यात एक व्यक्ती आत येते आणि आप्पांचं तोंड दाबलेलं असतं. आप्पांच्या समोर त्या व्यक्तीने चाकू धरलेला असतो आणि आप्पा जोरजोरात ओरडू लागतात. आप्पांच्या घशातून आवाजही येत नाही, पण ती व्यक्ती आप्पांवरती हल्ला करायला आलेली असते. आप्पांना तिने पकडलेलं असतं. आप्पा ओरडत असतात, पण आप्पांचा आवाज मात्र कोणापर्यंत पोहोचत नाही. आप्पा यश, कांचन म्हणून जोरजोरात ओरडत असतात. आप्पांना कळत नसतं की हे सगळं काय होतंय आणि तो माणूस आप्पांच्या डोक्यात वार करतो. आप्पांना लागलेलं असतं. आप्पा घाबरतात आणि ते रडू लागतात, कारण या वयाच्या मानाने त्यांना ही गोष्ट काही सहन होत नसते. आणि हे सगळं होत आहे तेव्हाच आता तिथे यश येतो आणि आप्पांना तो वाचवतो या सगळ्यामधून. मग यशने तिथे नितीनला पण बोलवलं असतं. यश आणि नितीन दोघंजण बोलत असतात. तर नितीन यशला म्हणत असतो की हे बघ यश, हे सगळं जे काही झालेलं आहे ना, घरात चोरी करण्याच्या उद्देशाने झालेलं नाही. तेव्हा मात्र यशला धक्का बसतो. यश म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचं आहे नितीन सर? तेव्हा नितीन म्हणतो की हे बघ यश, तुलाही माहिती आहे की हे सगळं कशासाठी घडलेलं आहे आणि हे सगळं कुणी घडलेलं आहे. कारण हे सगळं मला असं वाटतंय की आप्पांना घाबरवून त्यांना हे घर त्यांच्या ताब्यात घेता येईल. तेव्हा अरुंधती तिथं आलेली असते आणि अरुंधती हे बोलणं ऐकते आणि अरुंधती म्हणते, काहीही झालं तरी आप्पा घाबरणारातले नाहीत आणि काहीही झालं तरी आप्पा तेवढ्या लवकर हार मानणारातले नाहीत. मला माहिती आहे आप्पा किती स्ट्रॉंग आहेत, असं अरुंधती म्हणत असते. तर इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहूया की यश आणि आप्पा बोलत असतात. यश म्हणत असतो की आप्पा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही. हे सगळं जे काय होत आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करूया आणि तुम्ही अजिबात कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. आप्पा म्हणत असतात की हे बघ यश, मला अजिबात इथे राहण्यामध्ये इंटरेस्ट नाही. मी आणि कांचन आपलं गावी निघून जातो. कसं आहे, मुलांना जर अडचण होत असेल आणि काल जानकीच्या बाबतीत जे झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे. आणि यश आणि अभि जे बोलत होते, ईशा आणि अभि जे बोलत होते त्यात काही चुकीचं नव्हतं. ते बरोबर तेच बोलत होते, कारण माझ्यामुळं जानकीचा जीव धोक्यात होता. तेव्हा यश म्हणतो, आप्पा तुम्ही ह्या गोष्टी मनातून काढून टाका. असं काहीही झालेलं नाही. जानकी व्यवस्थित आहे, तिला काहीही झालेलं नाही. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा विचार करूच नका, असं आप्पांना सांगत असतो. त्यावेळेस आप्पा म्हणतात की नाही यश, आता थकलोय मी, मला नाही सहन होत रे ह्या गोष्टी, असं आप्पा यशला सांगत असतात. तेव्हा यश म्हणतो की नाही, काही झालं तरी आप्पा हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. कारण तुम्ही या घरातून जाऊ शकत नाही. मला तुमची गरज आहे, माझ्या बाळाला तुमची गरज आहे आणि तुम्ही या घरातून कुठेही जायचं नाही. कारण आप्पांनी असा निर्णय घेतलेला असतो की आप्पा हे घर सोडून आता गावी जाऊन राहणार आहेत. तेवढ्यात अनघा तिथे येते आणि अनघा म्हणते की आप्पा, डॉक्टरांनी सांगितलं ना, जानकीचं पोट दुखत होतं म्हणून ती रडत होती आणि तिच्या बाबतीत तुम्ही चुकीचं काही केलेलं नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. कारण जानकी तुमच्याबरोबर, आजींबरोबर खूप छान असते. तिला तुमच्यासोबत खूप छान वाटतं. मग तुम्ही तिच्या बाबतीत असं का कराल ते सांगा बरं मला. आणि तुमच्याकडून काहीही चुकीचं घडलेलं नाही, असं आप्पांना ती समजून सांगत असते. आप्पा मात्र रडत असतात. तेवढ्यात आरोही तिथं आलेली असते. आरोही म्हणत असते की माझ्या बाळाला तुम्ही आप्पा इथे हवे आहात, त्यामुळं मी तुम्हाला इथून कुठेही जाऊ देणार नाही. आरोहीचंही तेच म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे यश म्हणत असतो की आप्पा हे काय चाललंय, आजचा पेपर तुम्ही आता आणलेला नाही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आप्पांना यश बोलत असतो तेव्हा कांचन म्हणते की अरे, ते रात्रभर झोपलेलेच नाहीत, कारण त्यांना झोपच आलेली नाही, त्या टेन्शनमध्ये ते होते. त्याचबरोबर त्यांनी काहीही खाल्लेलंही नाही, असं कांचनने सांगितल्यानंतर यशला आणखीनच धक्का बसतो. यश म्हणतो की आप्पा हे काय करताय तुम्ही? तेवढ्यात ईशा तिथं आलेली असते आणि अरुंधती ही डबा घेऊन आलेली असते आणि म्हणत असते की हा डबा मी आणलेला आहे जानकीसाठी खिचडी बनवून आणलेली आहे. तेवढ्यातच तिथे लगेचच अनघा म्हणते की अगं ताई, एवढं सगळं आणायची काहीच गरज नव्हती गं, कारण तुला घाई असते ना सकाळी. तेव्हा अरुंधती म्हणते असू दे, तिला दे खायला ते.
असं अरुंधती तिला सांगत असते. त्याचबरोबर अभि तिथे येतो आणि अभि म्हणतो की आई हे तू बंद कर, कारण काल आप्पांकडून जे चुकलेलं आहे ते चुकलेलं आहे. काहीही झालं तरी आप्पा चुकीचं वागलेले आहेत आणि त्यांच्यामुळे जानकीची ही अवस्था झालेली आहे. त्याचबरोबर ईशा पण म्हणत असते की हो, आप्पांनी चुकीचं औषध दिलेलं आहे, ही गोष्ट तर आपण नाकारू शकत नाही, असं ईशाही सांगत असते. त्यावेळेस मात्र कारण अरुंधतीला खूप राग येतो. अरुंधती म्हणते तोंड सांभाळून बोल, जे काय बोलतेस ना ते जरा तोंड सांभाळून बोल. मी रोज बघते तुझं जरा अति चाललेलं आहे आणि या गोष्टीमुळं त्यांना त्रास होतोय आणि प्रत्येक वेळेस तुम्ही आता त्यांना गिल्ट द्यायचं ठरवलेलंच आहे का, हे सगळं बोलत असतात. तेव्हा ते दोघं म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरी आम्हाला पण माहिती आहे की हे सगळं कोणामुळं होतंय. अरुंधती म्हणते की बाद झाली तुझी नाटकं, कारण तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला सांभाळलेलं आहे, एवढं सगळं त्यांनी केलेलं आहे ना, आता तू त्यांच्यावर आरोप करतेस. तेव्हा आईशा म्हणते की तेव्हा आप्पा त्यांना ती जबाबदारी झेपत होती आणि आत्ता आप्पा जे आहेत त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांना आता कोणतीही जबाबदारी झेपत नाही. त्यामुळे मला आता असं वाटतंय की अभिदादाने आप्पांच्या समवेत जानकीला ठेवूच नाही, असं ती बोलत असते. त्यानंतर अभि पण म्हणत असतो जे खरं तेच मी सांगत आहे आणि आता मी वेगळं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं अभि म्हणत असतो. तेव्हा आप्पा त्याचबरोबर कांचन म्हणत असतात की नाही अभि, असं नको बोलू, तू वेगळं राहू नकोस. त्यावेळेस तिथे अनघा आलेली असते आणि अनघा म्हणते हा निर्णय तू एकटा घेऊ शकत नाही, आम्हाला जर आजी आप्पांसोबत राहायचं असेल तर आम्ही त्यांच्याबरोबरच राहणार आहे. मी आणि जानकी हे घर सोडून कुठेही येणार नाही. त्यावेळेस अरुंधती म्हणते अरे वा, चांगली गोष्ट आहे, तुला वेगळं राहायचं आहे, स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे, मान्य आहे, सगळं मान्य आहे मला, मग चांगली गोष्ट आहे, पड या घराच्या बाहेर आणि घे स्वतःची जबाबदारी. त्यावर अभि म्हणतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी या घराच्या बाहेर पडणार नाही आहे, मी या घरातच राहणार आहे, मला या घराचा हिस्सा हवा आहे. हे घर आप्पांनी बिल्डरला द्यावं किंवा माझा हिस्सा मला द्यावा, तरच हे घर मी राहू देईल, मला माझा हिस्सा मिळालाच पाहिजे, हे सगळं अभि बोलत असतो. तेव्हा इकडे अनघा म्हणते काय बोलतोस तू, कळतंय का तुला? पण अभिचं असं म्हणणं असतं की मी काहीच चुकीचं बोलत नाही. तेवढ्यात ईशा तिथे येते. मलाही माझी प्रायव्हसी, माझी लाईफ सिक्युअर करणं गरजेचं आहे, कारण आता मी एकटी आहे, तर मला असं वाटतंय की मलाही या घराचा माझा हिस्सा हवा आहे. त्यावेळेस अरुंधती म्हणते आत्ता लक्षात आलं, कालपासून तुमचं हे सगळ्यांचं जे काय चाललेलं होतं ना दोघांचं, ते आत्ता मला कळत आहे की तुम्ही हे सगळं कशासाठी बोलत होता आणि कशासाठी तुमचं हे चाललेलं होतं. आत्ता मला कळलेलं आहे की तुम्हाला नक्की या सगळ्यातून काय साध्य करायचं आहे. मला तर असं वाटत होतं की तुम्ही सगळे जानकीच्या काळजीनं बोलत होता, पण तुमच्या दोघांच्या डोक्यात जानकीची काळजी नव्हती. तर तुम्हाला दोघांना हे दाखवून द्यायचं होतं की तुम्हाला या घराची प्रॉपर्टी हवी आहे, हे घर हवं आहे, हे घर बिल्डरला घ्यायचं आहे. आणि हे सगळं तुम्ही दोघं बोलत नाही, तर तुमच्या तोंडून ती संजना बोलते, ती तुम्हाला काहीतरी शिकवते आणि तिचं ऐकून तुम्ही बोलत आहात. तेव्हा अभि म्हणतो की आम्ही कोणाचंही काही ऐकत नाही आहे, आम्हाला स्वतःची मतं आहेत आणि आमची मतं आम्ही मांडत आहे, आम्ही कोणाचंही ऐकून काहीही बोलत नाही. तेव्हा अरुंधती म्हणते की हो, मला कळली तुमची मतं काय आहेत, ते सगळ्या गोष्टी मला कळलेल्या आहेत आणि तुम्ही दोघंही किती हुशार आहात तेही मला कळलेलं आहे. त्यामुळं अरे अभि, तू एवढं बोलतोस ना, मग तू बाप म्हणून का घेतली नाही आहे जबाबदारी? तेव्हा तू कुठं का मागं पडतोस रे? तुला बाप म्हणून जबाबदारी नाही घेता येत, तेच बा तुझ्या मुलीला सांभाळतात आणि आता तुम्ही त्यांना सांगत आहात की तुम्ही त्यांना हिस्सा मागत आहात. कोणत्या अधिकाराने मागत आहात रे हा हिस्सा? आप्पा आणि कांचनला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ह्या मुलांनी सांगितलेलं असतं की आता हे घर सोडून तुम्ही जायचं आहे आणि हा बंगला आम्हाला बिल्डरच्या ताब्यात द्यायचा आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, हे आप्पांचं घर आहे आणि या घरावर तुमचा कोणाचाही अधिकार नाही. तेव्हा लगेचच अभि बोलतो की एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर आमचं आहे, तू बाहेरची आहेस आणि बाहेरच्या लोकांनी आमच्या घरामध्ये कोणताही इंटरफेअर करू नये, असं अभि जेव्हा अरुंधतीला बोलतो. तेव्हा यश म्हणतो बस कर तुझी नाटकं, खूप झालंय, खूप वेळ झाला आम्ही तुझं ऐकून घेतोय, म्हणून तू वाटेल ते बोलत राहणार आहेस का, असं अभि बोलत असतो. तेव्हा मात्र अभिला इकडे यश बोलतो. तेव्हा अभि म्हणतो तू बंद कर, कारण तुला माहिती नाही आहे आम्ही कोणत्या परिस्थितीत राहत आहोत, काही करत असतो तर ते. आप्पांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो, आप्पांना कळतच नसतं की हे सगळं काय होत आहे ते. आप्पांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि आप्पा विचार करू लागलेले आहेत की ह्या सगळ्यामुळं काय होणार आहे. इकडे अनिश आणि नितीन बोलत असतात. आता पुढच्या मीटिंगसाठी अरुंधतीला बोलवून घेऊया असं नितीन सांगत असतो आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नितीन म्हणत असतो की अनिश तुला एक गोष्ट विचारू का, म्हणजे थोडंसं मला उघड वाटत आहे, पण माझं एक ऐकून घेशील का की तुझं डिवोर्स केसचं कुठपर्यंत आलेलं आहे.
तेव्हा अनिश म्हणतो आहे 2 दिवसामध्ये. आणि त्यावेळेस नितीन म्हणतो की आपण चांगला लॉयर हायर करूया का, कारण ईशाची मनस्थिती सध्या काय आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं काहीही झालं तरी आपल्याला एक चांगला लॉयर करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्यासाठी आपण मदत घेऊया. तेवढ्यात यश तिथं आलेला असतो. अनिश आणि नितीन दोघंही विचारू लागतात की अरे यश, इतका वेळ का लागलेला आहे तुला. तेव्हा यश सांगू लागतो की काल जानकीला ॲडमिट केलेलं होतं आणि हे सगळं घडलेलं होतं ते आप्पांमुळं घडले असं सगळे आप्पांवरती आरोप करत होते. आप्पा खूपच डिस्टर्ब होते, कारण जानकीला खोकला लागलेला आणि आप्पांनी अभिला विचारून जानकीला औषध दिलं. तरीही आप्पांवरच आरोप केले गेलेले आहेत आणि आप्पांनाच दोषी ठरवलेलं आहे. आप्पांनी अभिची माफी मागितली, पण अभि मात्र आप्पांचं ऐकून घ्यायला तयार नाही. ईशा आणि अभि दोघंही आप्पांना वाटेल तसं बोललेले आहेत आणि आप्पांचा अपमान केलेला आहे. त्या दोघांना असं वाटतं की आप्पांनी ते घर सोडून तिथून जावं. यश मात्र रडकुंडीला आलेला असतो आणि तो म्हणत असतो की अनिश, तू विचार करा, कारण ईशाबरोबर तुझा डिवोर्स होणार आहे आणि ती कोणत्याही लेवलला जाऊ शकते, कारण तिला फक्त आता पैसा आणि पैसा हवा आहे. त्यासाठी ती काहीही करू शकते असं अनिशला यश सांगत असतो. त्याचबरोबर अनिश म्हणतो की हो. तेव्हा नितीन पण म्हणतो की आपण चांगला वकील हायर करूया आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मॅनेज करूया असं सगळं सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं आणि इकडे आप्पा मात्र काहीही खात नसतात. कांचन आप्पांची समजूत घालत असते. कांचन आप्पांना म्हणत असते की काहीही झालं तरी मी आता तुमचं काही ऐकणार नाही आहे, तुम्हाला हे खावंच लागणार आहे. पण आप्पा म्हणत असतात की नाही. आप्पा म्हणत असतात की कांचन, आपण गावी निघून जाऊया. मला इतके दिवस असं वाटायचं की माझी मुलं, माझं घर मला आणि कांचनला दोघांनाही लहान मुलांप्रमाणे सांभाळत आहे, आमची जबाबदारी घेत आहे. पण आज मला कळलेलं आहे की ते शक्य नाही. आम्हीही त्यांच्यावरती भार होऊन बसलेलो आहे. त्यामुळं काहीही झालं तरी मला आत्ता ह्या घरामध्ये राहायचं नाही, आपण गावी निघून जाऊया. तेव्हा अनघा म्हणत असते की आप्पा, असं नका बोलू तुम्ही, कारण आम्हाला तुमची गरज आहे. म्हणून आप्पा, मी तुम्हाला सांगत आहे की प्लीज असं नका बोलू, असं आप्पांना इकडे अनघा म्हणत असते. पण आप्पा म्हणत असतात की नाही, ते शक्य नाही, कारण काही झालं तरी मला आता असं वाटत आहे की मुलांवरती आम्ही भार होऊ लागलेलो आहे आणि मला मुलांवरती भार होऊ द्यायचा नाही. मी सगळ्यांना सांगायचो की आमचं म्हातारपण हे दुसरं बालपण आहे आणि आमची मुलं ते आमचं दुसरं बालपण जपत आहेत असं मी सांगायचो. पण आज मला ते जाणवत आहे की नाही, हे शक्य नाही, मला आणि कांचनला जावंच लागेल. कांचन, आपण दोघांनी आता गावी जायचं आहे असं सगळं आप्पा बोलत असतात. आणि त्याचवेळी इकडे कांचनला पण खूपच वाईट वाटत असतं. कांचन म्हणत असते की तुम्हाला जे वाटेल ते आपण करूया, परंतु आत्ता तुम्ही खाऊन घ्या. आप्पा ऐकतच नसतात, आप्पा जेवायलाच तयार नसतात. अनघा म्हणत असते मी आप्पा तुमच्यासाठी दुसरं काही बनवू का, पण आप्पांचं असं म्हणणं असतं की नाही, नको, मला कोणतीच गोष्ट नको आहे असं आप्पांनी शांतपणे अनघाला सांगितलेलं असतं. आप्पा म्हणत असतात की मला भूकच नाही आहे, मला खायचीच इच्छा नाही असं आप्पांनी सांगितलेलं असतं. पण इकडे उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आप्पा हे म्हणत असतात की काहीही झालं तरी आत्ता हे घर आपल्याला इथून जावंच लागेल. आणि इकडे आता हिने अनिरुद्ध आणि संजनाने बिल्डरकडून प्लॅन आणलेला असतो आणि ते सांगत असतात की आपल्याला इथे 30 फ्लोअरचा टॉवर होणार आहे, आपल्या प्रत्येकाला एक सेपरेट असा फ्लोअर मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एवढी मोठी अमाऊंट मिळणार आहे. तर काही करून आप्पांना यासाठी आपल्याला कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे. आणि मग अभि म्हणतो, पण आप्पांनी जर आपलं ऐकलं नाही तर. तेव्हा तिथे लगेचच अनिरुद्ध आणि संजना म्हणतात की त्याचं काय करायचं आहे तो बिल्डर बघणार आहे, आपण त्याच्यामध्ये पडायचं नाही असं आप्पांना तो सांगत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पांना कुणीतरी आपल्या घराच्या दिशेने येताना दिसतंय, म्हणून आप्पा खिडकीतून पाहत असतात आणि तेवढ्यात एक व्यक्ती येते आणि आप्पांवरती जीवघेणा हल्ला करते. आप्पा जोरजोरात ओरडत असतात की कांचन, कांचन, यश, पण आप्पांचा आवाज त्यांच्यापर्यंत काही पोहोचत नाही आणि आप्पा ओरडतच असतात. त्याचबरोबर इकडे यश धावत येतो आणि यश म्हणू लागतो की आप्पा काय झालं. आणि आता यशने नितीनलाही फोन करून बोलवलेला आहे. एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे आणि हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला आहे. आणि मग यश म्हणतो की हे सगळं चोरी करण्याच्या उद्देशाने तर मुळीच झालेलं नाही, नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे असं सगळं नितीन सांगत असतो. म्हणजे तेव्हा
नितीन म्हणत असतो त्यांना असं वाटत असेल की आप्पांना जर धमकावलं तर आप्पा सह्या करायला तयार होतील. तेवढ्यात अरुंधती तिथे आलेली असते आणि अरुंधती म्हणत असते की ते शक्यच नाही. काहीही झालं तरी आप्पा घाबरणारच नाहीत आणि आम्ही सगळेजण आप्पांच्या पाठीशी आहोत असं अरुंधती बोलत असते. अरुंधतीचं असं म्हणणं असतं की हे शक्यच नाही, कारण आप्पांना आम्ही त्यांना ही गोष्ट होऊच देणार नाही असं अरुंधतीचं म्हणणं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.